महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चा जर कोणत्या पक्षाची होत असेल तर तो म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. कारण गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांनी अनेक प्रश्न निर्माण केले. पक्षाची पुढची दिशा काय असणार आहे? इंडिया आघाडी सोबत राष्ट्रवादी राहणार की सत्ताधारी एनडीए कडे जाणार म्हणजे भाजपकडे जाणार? आणि सर्वात महत्त्वाचं, या निर्णयावर पक्षातच एकमत आहे का? बघा, या चर्चेची सुरुवात झाली काही वेगवेगळ्या राजकीय घडामोडींमधून. विधान भवनामधील बैठकीनंतर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर जयंत पाटील आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या भेटीची चर्चा रंगली. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार गटामधील काही खासदार नाराज असल्याचा दावा केला. या सगळ्या घटनांमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले. त्यात पवारांच्या पक्षात मोठे मतभेद असल्याचं समोर आलं. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहायचंय की पवारांच्या पक्षातले मतभेद काय आहेत, नातू रोहित पवार काय हट्ट करतोय आणि या सगळ्यामध्ये शरद पवारांची काय भूमिका असणार आहे. बघा, शरद पवारांच्या पक्षामध्ये नेमक्या कोणत्या कारणासाठी सध्या हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे ते सुद्धा समजून घेणं जरा महत्वाचं आहे. चर्चा अशी आहे की शरद पवारांचा पक्ष हा एनडीए सोबत जाण्यासाठी म्हणजेच भाजप सोबत जाण्यासाठी इच्छुक आहे. मात्र शरद पवारांच्या पक्षामध्ये याच गोष्टीवरून, याच कारणावरून मतभेद सुरू आहे. यामुळे पक्षात दोन गट सुद्धा पडलेले आहेत. यात स्वतः शरद पवारांचे नातू हे एका गटात आहेत तर दुसऱ्या गटामध्ये काही खासदार आहेत आणि काही आमदार सुद्धा आहेत. आता रोहित पवारांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि पक्षातील इतर नेत्यांची नेमकी काय भूमिका आहे ते पाहू. बघा, रोहित पवार हे सुरुवातीपासूनच भाजप आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक राहिलेत. अगदी अजितदादांच्या गटावर टीका करताना सुद्धा त्यांनी कधी सुद्धा कसर सोडलेली नाहीये. केंद्रात राहुल गांधी जे मिशन चालवत आहेत तेच नरेटिव्ह रोहित पवार महाराष्ट्रात चालवताना दिसतात आणि भाजप सोबत जाण्यास त्यांचा तीव्र विरोध सुद्धा आहे. याच्या अगदी उलट भूमिका आबांचे सुपुत्र रोहित पाटील यांची दिसतीये. गेल्या काही महिन्यांमध्ये रोहित पाटील सत्ताधाऱ्यांविरोधात एक अवाक्षर सुद्धा बोललेले नाहीयेत. रोहित पवारांच्या शेतकरी आंदोलनात सुद्धा ते फ्रंटला दिसलेले नव्हते आणि आता तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची आणि ते एनडीए सोबत जाण्यास उत्सुक असल्याची जोरदार चर्चा ही समोर आली आहे. थोडक्यात सांगायचं तर पवारांच्या दोन्ही रोहित मध्ये सध्या पक्षात अजिबात एकमत नाहीये. सोबतच पवारांच्या पक्षातले 6 खासदार हे एनडीए सोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत असं सुद्धा आता काही वरिष्ठ पत्रकार सांगत आहेत. आणि बघा, हा सगळा केवळ राजकीय अंदाज नाहीये, तर याला दुजोरा देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असं म्हणालेत की पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काही खासदार सध्या अत्यंत नाराज आहेत आणि भाजप याच संधीची वाट पाहत आहे. सूत्रांच्या मते राष्ट्रवादीचे काही खासदार आता उघडपणे एनडीए मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त करतायत. अशा वेळी अनेकांच्या मनात प्रश्न आहे की सुप्रिया सुळे नेमका कोणता निर्णय घेतील. बघा, रोहित पवारांची भूमिका तर आपल्याला स्पष्टपणे माहितीये. ते इंडिया आघाडी सोबत म्हणजेच काँग्रेस सोबत थांबण्यासाठीच इच्छुक आहेत. ते भाजप सोबत जायला अजिबात इच्छुक नाहीयेत. पण या सगळ्यात वरिष्ठ असलेल्या सुप्रिया सुळे नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. राजकीय तज्ञांचं असं मत आहे की सुप्रिया सुळे शेवटपर्यंत भाजप सोबत न जाण्याच्या भूमिकेवर ठाम राहू शकतात. पण बघा, जर बहुतांश खासदार आणि आमदारांनी एनडीएची वाट धरली, भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर शरद पवारांच्या पुढे मोठा पेच निर्माण होणार आहे आणि पक्ष वाचवण्यासाठी कदाचित पवारांना आपली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये विलीन करावी लागेल अशी सुद्धा भीती आता राजकीय तज्ञ व्यक्त करतात. आता बघा, या सगळ्या घडामोडींवर सगळ्यात महत्वाचा निकाल किंवा महत्वाचा निर्णय आहे तो पॉवर हाऊस शरद पवार यांचा. काही ज्येष्ठ पत्रकारांनी असं सांगितलंय की पवारांनी यावेळी चेंडू थेट नेत्यांच्या कोर्टामध्ये टाकलाय आणि तुम्हीच अंतर्गत ठरवा, विरोधात राहा असं पवारांनी यावेळी नेत्यांना सांगितलंय. पवार साहेबांनी जर निर्णय नेत्यांवर सोडला असेल तर पक्षात एकमत होणं सोपं नाहीये, पण त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी मोठं शिस्त आहे हे एवढं नक्की आहे. या सगळ्यामुळे महाविकास आघाडीमध्ये विशेषतः उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी आहे. जर भविष्यात शरद पवारांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम ठाकरेंना सुद्धा भोगावा लागू शकतो. सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या परिस्थितीमध्ये रोहित पवार स्वतःच्या आजोबांच्या विरोधात जाऊन निर्णय घेणार का? कारण सध्याचं चित्र असं दिसतंय की शरद पवार आणि काही खासदार हे एनडीए सोबत जाण्यासाठी इच्छुक असलेले दिसतात. मात्र रोहित पवार हे एकटेच असे आहेत
आणि त्यांच्यासोबत आणखी काही 4-5 नेते आहेत ज्यांची इच्छा आहे की आपण कायम विरोधातच राहिलं पाहिजे भाजपच्या. त्यामुळे शरद पवारांनी जर समजा यथाकदाचित भविष्यामध्ये एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला, भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर रोहित पवार आजोबांचा निर्णय डावलून विरोधातच भाजपच्या राहणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, रोहित पवारांनी किंवा शरद पवारांनी भाजपच्या सोबत गेलं पाहिजे की विरोधातच राहिलं पाहिजे? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो, चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.